नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जरा वारा येऊद्यामध्ये. आता आपल्यासोबत आहेत आपल्या आवडत्या अभिनेत्री बेला मरमरकर. हो काय मरमरकर करमरकर आहेत त्या. हो हो सॉरी, हा. बेला करमरकर, हा. ज्याने मराठी नाटकामध्ये भरपूर कामं केलेली आहेत आणि आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे. आता त्यांची पुढची पाऊलवाट आहे ती चित्रपट, आणि याच वर्षी त्यांनी 3 सुपर डुपर हॉट फिल्म दिलेल्या आहेत. हो हो हो, हॉट हॉट काय. सॉरी सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत. हो झालं तुमचं. जमत नाही अँकरिंग तर करता कशाला. अरे मी करतो अँकरिंग, बघा दाखवतो तुम्हाला. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे चला वारा येऊद्यामध्ये. या आहेत बेला करमरकर मॅडम. ओ. ये कॅमेरा फॉलो मी. ओ काय 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 फॉलो काय हा मग? अँकर मी आहे ना अँकर. मग मला करू द्या ना अँकरिंग. मग नीट करा ना. हा, तर आता आपल्या समोर येत आहेत बेला करमरकर मॅडम. हॅलो एव्हरीवन, माझ्या सर्व फॅन्स ना आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. तर मॅडम हं? मला सांगा, यावर्षी तुम्ही ज्या काही 3 सुपर डुपर हिट फिल्म दिलेल्या आहेत, हं. याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय मी 2 व्यक्तींना देईन. एक म्हणजे माझे वडील. हं, माझे वडील माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते खूप मोठे नाटककार होते. त्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य नाटकासाठी वाहून घेतलं. लहानपणापासूनच माझ्या वडिलांनी मला ॲक्टिंगचे धडे शिकवले. माझ्या वडिलांचं माझ्यावर खूपच प्रेम होतं. मला त्यांची खूप आठवण येते. ए ए ए पकडलेले आहे. शिमी आऊट झाली. असू दे, आपण परत खेळूया. घाबरवला घाबरवला घाबरवला. काय घाबरलो ना मी. बाबा, आज आपण खूप मज्जा केली ना. चला आता खेळ पुरे. आता आपण नाटकाचा डायलॉग बोलूया. हा चला नाटकाची तालीम करूया. बरं का. तू जिजामाता. जिजामाता म्हणजे कोण? जिजामाता म्हणजे शिवाजी महाराजांची आई. शिवाजी महाराजांची आई. हो. हा, आता बोल. शिवबा, शिवबा, हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. हिंदवी स्वराज्याची स्थापना करा. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. सर्वत्र भगवा फडकलाच पाहिजे. भगवा भगवा सर्वत्र सर्वत्र फडकलाच पाहिजे. फडकलाच पाहिजे. हाय शाबाश. हाय. एका नाटकासाठी माझ्या वडिलांनी कर्ज घेतलं होतं, पण ते नाटक नाही चाललं. कधी देणार माझे पैसे? तुम्ही नाटकासाठी पैसे मागितले, हं. मी तुम्हाला दिले. हं. आता आता माझे पैसे परत कधी देणार? आता मी जास्ती दिवस थांबू शकणार नाही. हे बंगल्याचे कागज. बंगला विकणार आणि माझे पैसे वसूल करणार. पण माझ्या मुलीला घेऊन मी कुठे जाणार हो? याचा विचार फायनान्स घ्यायच्या आधी करायचा होता. माझं नाव माहिती आहे? नानजीबाई. खाना व्हेजिटेरियन, काम पूरा नॉन व्हेजिटेरियन. कळलं? नॉन व्हेजिटेरियन. चला निघा. कादर. नाही. माझ्या वडिलांना कर्जाचं ओझं पेलवलं नाही. काही दिवसातच त्यांचं हार्ट अटॅकमुळे निधन झालं. सॉरी टू हेअर मॅडम. इट्स ओके. मॅडम मला सांगा, यावर्षी तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला, याबद्दल तुमचं काय मत आहे? हा फालतू प्रश्न विचारताना तुम्हाला लाज नाही वाटत?
कोकणातला ब्रिज कोसळल्यावर तुमचं काय मत आहे? असं जेव्हा न्यूज वाले विचारतात तसं काय विचारताय? धर्मेंद्र, जाऊ दे हो बघा ना कसे प्रश्न विचारतात मॅडम. जाऊ दे रे. मला असं वाटतं की अवॉर्ड मिळण्यापेक्षा प्रेक्षकांचं मनोरंजन करणं फार महत्वाचं आहे. आणि मला ना एका गोष्टीचा अभिमान आहे की मी ज्या फिल्म्स केल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होत आहे, त्यांना त्या फिल्म्स भावत आहेत. आणि या फिल्मचं श्रेय मी माझ्या संपूर्ण टीमला देते. वा 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 मॅडम, खरंच खरंच तुमच्या मनाचा ना खूप मोठेपण आहे हा. मग मॅडम कोणाच्या आहेत? हो मॅडम, आता जर हा मध्ये बोलला ना तर मी नोकरी सोडून निघून जाईन ना. लगेच जा बाबा, लगेच जा. म्हणजे काय, लोकांना चांगला अँकर मिळेल. हा जा, सोडून जा. धर्मेंद्र, ह्याची ना सवयच असे विनोद करायची. सॉरी, तुम्ही प्लीज याच्याकडे लक्ष देऊ नका. हा तुम्ही कंटिन्यू करा. हम्म. मॅडम, मला ना तुमच्या स्ट्रगल बद्दल काहीतरी माहिती द्या ना, मग जेणेकरून ती प्रेक्षकांना पण कळेल. स्ट्रगल. त्यावेळी मी खूप ऑडिशन्स दिल्या, कुठेच काम मिळत नव्हतं. एक क्षण तर असा आला की मला आत्महत्या करावीशी वाटली. काय म्हणता तुम्ही? आणि आत्महत्या? हो, ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही. मी आत्महत्या करायला गेले आणि त्याच वेळी मला एका तरुणाने वाचवलं. त्याने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. काय म्हणता? कोण आहे तो तरुण? त्याचं नाव होतं मिलन. मिलन? मग आता हा मिलन कुठे आहे? म्हशीच्या गोठ्यात. हा? मॅडम ना कसं कळणार तो कुठे आहे ते? नॉनसेन्स. तो मिलन कुठे आहे, काय करतो, मला काहीच माहित नाही. बेशुद्ध असल्यामुळे मला त्याचा चेहराच पाहता आला नाही. आणि तो मला हॉस्पिटलमध्ये सोडून निघून गेला. पण त्याने नाही पत्र लिहिलं होतं. त्यात त्यानं असं लिहिलं होतं की तुझं आयुष्य अनमोल आहे, त्याला असंच वाया घालवू नकोस. आणि खाली त्याचं नाव लिहिलं होतं, मिलन. ओ, इट्स रिअली इंटरेस्टिंग. मॅडम, मला सांगा, जर मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही त्यांना कसं ओळखाल? ए घनचक्कर, अरे मॅडमनी सगळ्यांसमोर सांगितलं तर कोणी मिलन म्हणून येईल आणि म्हणेल मीच हू बेला का मिलन. हो 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 हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. आता मला सांगा, तो खरा मिलन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही काय बोलाल त्याला? अहो, काय करणार आहे मी ना सरळ जाऊन त्याच्याबरोबर लग्नच करीन. काय? हो, कारण आज मला त्याच्यामुळेच कळलं की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. त्याच्यामुळेच मी आज स्ट्रगल करून ह्या पोझिशनवर येऊ शकले. मी तुम्हाला मगाशी ज्या 2 व्यक्ती आहेत म्हटलं होतं ना, त्यातला दुसरा व्यक्ती हाच मिलन. आता आपण पाहिलीत बेला करमरकर यांची लव्ह स्टोरी. मिलन, जर तुम्ही हा कार्यक्रम पाहत असाल तर तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की बेला मॅडमना नक्की भेटा. त्या तुमची आवर्जून वाट पाहत आहेत. हो, आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं आम्ही जाहीर करतो, कारण बेला मॅडमना अजिबात वेळ नाहीये. पुन्हा भेटूया याच वेळी, याच दिवशी, याच माणसासोबत. सहन करा याला. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. बाय बाय. आता तुम्ही पाहिलं असेलच माझी मुलगी बेला इंटरव्ह्यूमध्ये काय बोलली ते. आता पुढे काय होते कोणास ठाऊक. मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. रोजी, ला ला ला. ए रोजी. हा तर श्रीमंत काकींचा आवाज आहे. पण तिला मारून तर 5 वर्ष झाली. हो, झाली मला वर जाऊन 5 वर्ष. पण आता मी तुला सोडणार नाहीये. नाही. आम्ही तुम्हाके मारबो. तू धर्मेंद्र नाही, शेवंता काकी. आम्ही तुम्हाके मारबो. मी तुला सोडणार नाही. शेवंत काकी, मला माफ कर. मी ना
पप्पांना बोलली होती तिला त्रास देऊ नका म्हणून, जमिनीचा अर्धा हिस्सा तिला देऊन टाका. पण पप्पानी माझं ऐकलं नाही ग. मला माफ कर. ते मला काय माहित नाही. तुम्ही मला दगा दिला, आता मी तुम्हाला ढगात पोचवणार. आम्ही तुम्हाला मारबो. लक, 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 लक. बेला मॅडम, नाही सोडणार. बेला मॅडम, नाही सोडणार. धर्मेंद्र, धर्मेंद्र, बेला मॅडम वाचवा. बेला मॅडम, आम्ही तुम्हाला मारबो. नाही सोडणार तुला. लक, 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 लक. धर्मेंद्र, पिक्चर मधून बाहेर ये. अरे बेला मॅडम, अं? तुम्ही इथे काय करताय? अजून झोपला नाही तुम्ही? हा? आणि रोजी आणि डॉली काय करताय तिथे? काय का अरे ती घाबरलीये तुला. मला? हो. आणि काय ग, तू पण ना रोजीताई धर्मेंद्रला घाबरलीस. मग? अहो मॅडम, घाबरणार नाही तर काय करणार? अगोदरच जीव गेलाय माझा. मॅडम याला नोकरीतून काढून टाका. ए रोजी, तू काय मला नोकरीवरनं काढणार का? हा? मेहनतीनं काम करतो मी. हा. अरे जेवढा तुझा पगार नाही ना तेवढा बामाचा खर्च होतो, माहितीये का? गप्पा बस. जाऊ दे धर्मेंद्र, तू जाऊन झोप आता. हा. आणि हो, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप, नाही तर परत उठायचंस. ए डॉली चोमडे, मला शिकवू नकोस, माझं मी बघून घेईन. मॅडम तुम्ही बोलताय ना म्हणून जातो मी. हा? चला येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. बेला मॅडम, तुम्ही मला नोकरीवर ठेवून फार उपकार केले. अगं, आज 5 वर्ष होतील मला तुमच्याकडे काम करून. पण मॅडम, तो धर्मेंद्र आहे ना, त्याने माझं जीणं हराम करून टाकलंय. रोजीताई, अगं तुला ठाऊक आहे ना त्याचा प्रॉब्लेम. थोडंसं ऍडजस्ट कर. तुला माहित तर आहे, झोपण्याआधी तो जी फिल्म बघतो त्या फिल्मचे कॅरेक्टर्स झोपेत असताना त्याच्या अंगात घुसतात आणि आमची वाट लावतात. अगं. पण बेला मॅडम, हं? तुमच्या आवाजात जादू आहे. हा हो, तुमचा आवाज ऐकला ना तरच ते कॅरेक्टर त्याच्यातून बाहेर येतात. हो, नाहीतर आम्ही कितीही बडबडलो ना तरी काहीच फरक पडत नाही. अगं नाही ग, तसं काही नाहीये. मी बॉस आहे ना त्याची, म्हणून कदाचित घाबरत असेल मला, इतकंच. बरे चला, झोपते आता मी. मला उद्या सकाळी शूटिंगला जायचंय. ओके, बाय. बाय. बाय मॅडम. बेला मॅडम पण ना आपल्यापेक्षा जास्त त्या धर्मेंद्रावर विश्वास ठेवतात. अगं पण काय करणार, तो सिनियर आहे ना, म्हणून जास्त शाणपणा करतो. अरे हा धर्मेंद्र किती कामं करत असतो बिचारा. चांगला आहे मुलगा. हे बघा, हे बघा, दोघे बघा. जेव्हा बघा त्या ह्यांची मुणकी त्या मोबाईल मध्ये असतात. जाऊ दे. धर्मेंद्र, मोबाईल देतो मला. एक मिनिट. वाह वाह, क्या डायलॉग है. प्यार हमेशा एक बार ही होता है. हाय हाय. मेल्याला एकदाच प्रेम झालं म्हणतो. ए मला आयुष्यात एकदाच प्रेम झालेलं ग, एकदाच. मग काय झालं? मग काय, तुला माहितीये, मी प्रेम सक्सेसफुल करायचं ठरवलं. आणि मग प्रेम सक्सेसफुल करायला लग्न करावं लागतं. आणि लग्न करायला पैसा लागतो. मग पैसा कमवायला मी मुंबईत आलो, इथे बनायला मोठा सुपरस्टार. आणि हातात आलं भरलेलं वांग आणि पगार मिळतो 7,000. ए पण अजूनही मानली नाही मी हार, कारण मी आहे कलाकार शानदार. हो आहेच ना. त्या रात्रीच तुझी ऍक्टिंग पाहिली. कधी? कोणता पिक्चर बघितलास रे? अगं काही नाही ग, रात्री पिक्चर पाहिला असेल भूताचा, म्हणून अंगात भूत आलं. आणि तुला माहितीये काय, मॅडम आल्या म्हणून बरं झालं, नाही तर माझी तर ओ माय गॉड गेली असती मी. ए ओ माय गॉड, तोंडाला येईल ते बोलू नकोस. ए गप्पा बस. मी त्या रात्री फक्त झोपलेलो. अच्छा, हे ताई, आपण आहे ना या धर्मेंद्रचे कारनामे शूट करूया आणि याला दाखवूया, मग पटेल त्याला. ए डॉली, तुला काही कामधंदा नाही? परफेक्ट बोलली. हिला काहीच कामधंदे नाहीयेत. हिला काय, तुला पण नाहीये. ए दिवसभर इथे बसून असता. चला कामाला लागा, मला पण जेवण बनवायचंय. ए, नॉनसेन्स. जेवण ए काय बनवणार आहे आज? काय स्पेशल? स्पेशल डिश बनवणार आहे आज मी. काय काय? आजची स्पेशल डिश आहे पनीर कुर्मा, हा, मकई की रोटी वाव. और सरसों का साग. वाव. जेवायचंय तुम्हाला, जेवायचंय अं? हो. खाणार तुम्ही? हाय, पण तुमच्यासाठी नाही बनवलंय मी. मग? मी आणि बेला मॅडम खाणार आहे.
ए चल. ए नॉनसेन्स, मारू नका मला. अरे तुमच्यासाठी पण बनवलंय. काय तुमच्यासाठी एक नवीन एक्सपेरिमेंट आहे. ओ, हा, तुमच्यासाठी नवीन एक्सपेरिमेंट काय माहितीये? काय हा, लसणाची चटणी, हं? कारल्याची डाळ आणि आणि अळूचं फतफद. मेल्या नेहमी बघावं तो आपल्यावरच एक्सपेरिमेंट करतो. बघ ना. अगं त्याचं काय माहितीये का? अगं सायंटिस्टनी प्रूव्ह केलंय ना हे. एक्सपेरिमेंट नेहमी पाली आणि घुशींवरच करायचं असतं. ए ताई, हा तुला घुस बोलला. ए घुस मला बोलला असेल पण तुला पाल बोलला. मला पाल बोललास. अगं मस्करी केली ग. तुम्हाला पण जेवायला देणार आहे मी, घाबरू नका. पण आधी काम करा. हे बघ, टेन्शन घेऊ नका. तुम्ही सुद्धा आज माझ्यावरच जेवा. हा. कळलं काय? हं, चालेल. अरे फोन वाजतोय तुझा. बेला मॅडम. हा हॅलो मॅडम, बोला. हा अच्छा, असं आहे का? ओके ओके, हा टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. हा आय एम देअर मॅडम. ओके 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 बाय. काय झालं? बेला मॅडम रात्री उशिरा येणार आहेत. अरे पण मग जेवणाचं काय? जेवणाचं, तिला जेवणाचीच काळजी लागली. मिळणार, सगळ्यांना जेवायला मिळणार. हं. आता कोण आलंय? जेवण आलं वाटतं. धर्मेंद्र. मारते काय? मी मॅनेजर आहे ना, घाबरू नका. मी दार उघडतो, तुम्ही तुमच्या कामाला लागा. नॉनसेन्स. कोण आलाय आता? काय? अरे हा कोणाला इकडे? कोणी आहे का घरात? आंधळे आहात का तुम्ही? दिसत नाही का तुम्हाला? अहो मी आहे ना तुमच्या समोर उभा. हा कोण आपण? बाय द वे, तू कोण? काय माणूस आहे हा? याला मी आवाज करतोय आणि हा मला तू डायरेक्ट बोलतोस? ओके रिलॅक्स, चिल चिल मॅन चिल. ओके चिल चिल. कोण आपण? हा आता कसं? मी या घरचा मॅनेजर धर्मेंद्र. मॅनेजर. हा यू सेम्स टू बी लाईक नोकर. अरे हा असं का आत घुसतोय? हे धर्मेंद्र, हे धर्मेंद्र, हा बाहेर आहे काय? हे मी विसरलो तुम्ही मेलो ते. हे, अरे थांबव 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 त्याला, थांबव थांबव थांबव. चल. काश मैं जिंदा होता. वेल मग बाकीचे नोकर कुठे आहेत? बाकीचे नोकर? ते नोकर वगैरे जाऊ दे. तू कोण आहेस ते सांग. मी हा मी या घरचा मालक. या घरची पहिली आणि शेवटची मालकीण आमची बेला मॅडम आहे. कळलं ना? नॉनसेन्स. कोण आलंय रे धर्मेंद्र? हा बघ ना, स्वतःला या घरचा मालक बोलतोय. मालक? मग कोण आले रे धर्मेंद्र? तुला काय आता रिपीट टेलिकास्ट दाखवू? एक्सक्यूज मी आहे ना इकडे. हं? मी समजवतो. हं? वेल मी अरे काय चाललंय हे? हं? काय चाललंय काय? आणि तू काय बघतेस त्याच्याकडे अशी बघू नकोस. तो तुझा मालक कधी होईल तुलाच कळणार नाही. एक मिनिट. हं? मी बोलतो. ओके. म्हणजे काय माहिती, मी प्रवासातून आता खूप थकून आलोय. खूप हा. गरमी आहे ना बाहेर. हो. त्यामुळे तहान लागली. वेल मला ड्रिंक्स वगैरे नकोय, हं? पण एखादं सरबत वगैरे. नाही सरबत वगैरे काय मिळणार नाही. घरात फक्त गोमूत्र आहे. चालेल? आणि काय रे, तू कोण आहेस? कोण? मी हा. मी मिला. अरे बापरे, आता बेलाचं मिलन. हो, तोच मिलन. ज्या मिलन बद्दल तुझ्या बेला मॅडमनी टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं, तोच मी, बेलाचा मिला. अय्या किती आनंदाची बातमी आहे.
मॅडमला त्यांचा मिलन मिळाला. येस. तू कन्फर्म काय करतेस हा? तुझंच इथे कन्फर्म नाहीये. मॅडम कन्फर्म करतील काय ते. आणि ए संदिग्ध मिलन, मॅडम अजून आलेल्या नाहीयेत. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. मग माझी बेला येईपर्यंत मी इथेच बसतो. नाही नाही, इथे बसून चालणार नाही. हे का हॉटेल आहे का इथे बसून खायला? चला निघा इथनं, निघा. एक्सक्यूज मी, येस यू एक्सक्यूज, निघा. एक्सक्यूज मी. ओके यू आर एक्सक्यूज. ये चाल चाल निघ. व्हेरी गुड धर्मेंद्र. ए काय काय माझी बॅग राहिली आहे. अरे मग उचल तुझी बॅग. ही घे तुझी बॅग. चाल निघ. चल ए अरे, गपचूप ऐक ना. चल. ऐक रे. हकल चल, हकल घाल घाल लात घाल, हकल हकल. हा, माझ्या बेलाला चांगला मॅनेजर मिळालाय. कास्ट में जिंदा होता. कुठून कुठून येतात काय माहित. नॉनसेन्स. काय रे, घरी आलेल्या पाहुण्यांना असं हकलवतात काय? ए तुम्हाला शिकवू नकोस. माझं मी बघून घेईन. हा? माझं मी बघून घेईन काय? थांब, आता तुझं नाव ना मॅडमलाच सांगते. बेला मॅडमना माझं नाव माहितीये. हा? चला निघा कामाला. आय एम द मॅनेजर. नॉनसेन्स. जानू, हा एक सांगू? बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. जानू, हा तुला तर माहीतच आहे, काय? आपण आपलं एकमेकांवर असलेलं प्रेम आजवर या जगापासून लपवून ठेवलं. हो बेबी. हो ना? येस. पण जानू, हा आता आपल्याला ते लपवता नाही येणार. का बेबी का? जानू, हा मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. काय? हा? काय झालं रोजीताई? तुम्ही आई होणार आहात? काय झालं? अगं नाही नाही रोजीताई, मी आणि धर्मेंद्र एका सीनची प्रॅक्टिस करत होतो. ओह माय गॉड. तू पण ना रोजीताई? मॅडम हं? काय सीन केला तो तुम्ही. एकदम परफेक्ट, एकदम झकास. थँक्यू. फक्त या सीन मध्ये थोडं लाजणं आलं असतं ना तुमचं तर अजून जरा मजा आली असती. अच्छा अच्छा. हा. हो हो नक्कीच. चला मग करूया आता. अरे नाही, आता नको काही. हा? तू जा आता, झोप. बरोबर. तुमचा मूड नसेल ना हिचा थोबाड बघितल्यावर. अरे काय नाही, आलोच मी. उचलते. ए प्लेट पाडली, सुचलणार कोण? तू उचल आता. मूर्ख. सगळी बिस्किट वाया घालवली. नॉनसेन्स. शट अप. वेडाच आहे. मॅडम, हं? मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. मॅडम, आज ना मिलन आला होता. मिलन? अगं पण हे कसं शक्य आहे? शक्य झालंय मॅडम. त्यांनी तुमचा इंटरव्ह्यू पाहिला आणि त्याला जाणवलं की तुम्ही त्याची वाट बघत आहात म्हणून, आणि तो तुम्हाला भेटायला आलाय. अगं मग रोजीताई आत्ता कुठे आहे तो? काय सांगू, तुमचा आवडता मॅनेजर आहे ना धर्मेंद्र, त्यांनी हक्कललं त्याला. काय? पण का? म्हणे बेला मॅडम ठरवतील हा मिलन आहे की नाही. हं? पण मी त्याला बोलले आज बेला मॅडम नाहीयेत पण उद्या नक्की आहे. हा मग आता? मग आता काय, उद्या येईल तो. बेला मॅडम, आता तुमच्या स्वप्नातला राजकुमार तुमच्या भेटीसाठी आलाय मॅडम. त्याला जवळ करा मॅडम, त्याला जवळ करा. खरंच मॅडम, जवळ करा. मला वाटलंच होतं, हा इंटरव्ह्यू बघून मिलन नक्कीच येणार. अरे हा तर मिलन सकाळी आला होता, पण एवढ्या रात्री इथे काय करतोय? ए अरे कोणीतरी पकडा त्याला, पकडा. ए ए काय बाहेर आलोस तो, पण फ्रेम मेकरने काच लावला ना, काच. अचानक लाईट कशी आली? जब मैं छोटा बच्चा था बड़ी शरारत करता था. मिस्टर राजार्यन आप यहाँ? कोण रे राजार्यन? ऐश. आओ नाही नाही नाही, मी राजार्यन नाही, मी मिलन. दुपारी नव्हतो का आलेलो? आठवलं? Shut up, मिस्टर राजार्यन. आप शायद भूल गए कि मैं गुरुकुल का प्रिंसिपल हूँ. मैं आपको धक्के मार के यहाँ से बाहर निकाल सकता हूँ. या बंगल्याचं नाव गुरुकुल आहे?
आपण या बंगल्याचं नाव तर घरकुल आहे ना, मी वाचलं तिकडे. शराब फूल, ठंडा ठंडा कूल कूल. डर्मिकुल. शराब क्यों आए हो यहाँ? मला बेलाला भेटायचंय. उफ, मिस्टर आचार्यन, मेरी बेटी ने आत्महत्या कर ली. काय? यस. आत्महत्या? हो. अशी कशी करू शकते ती आत्महत्या? अहो, काही दिवसापूर्वी तिने टीव्हीवर इंटरव्ह्यू दिला होता माझ्याबद्दल. चला वारा येऊ द्या कार्यक्रमामध्ये. वार आला आणि ती उडून गेली. हा? ए, दारू प्यायलास काय? शराब. अरे धर्मेंद्र काय चाललंय? उफ, मिस ब्रिगेन्जा, आप यहाँ? ब्रिगेन्झा? ब्रिगेन्झा? म्हणजे तुम्ही ख्रिश्चन आहात? शराब. राज आर्यन, आपको पता नहीं, यहाँ सामने एक गर्ल्स हॉस्टल है. ये वहाँ के प्रिंसिपल है, मिस ब्रिगेन्जा. समोर गर्ल्स हॉस्टेल आहे? मग मला कसं नाही दिसलं? राज आर्यन, एक तो आपकी वजह से मेरी बेटी ऊपर चली गई और अब आपकी नजर उस गर्ल्स हॉस्टल पर है. नॉनसेंस. ए काय झालं? कसली गडबड करताय? उफ, मेरी बेटी, तुम ऊपर से नीचे कैसे चली आई? आई. धर्मेंद्र गप्प बस. हा बॉलिवूडच्या सुपरस्टारला तू धर्मेंद्र बोललीस. शिट. ए हा भाऊ कोण आहे? भाऊ. माझी बोट ही डायरेक्ट भाऊच्या धक्क्याला लावली. अगं मी भाऊ नाही, मी मिलन. हो मॅडम, हा मगाशी मी तुम्हाला बोलली होती ना, हा तोच तुमचा मिलन. हा, मिस ब्रिगेन्झाच्या बोलल्या होत्या ना, तोच मी मिलन. शट अप मिस्टर राज आर्यन, वायलिन बजा के भीक मांगो. आई. मी व्हायलिन नाही, मी तबला चांगला वाजवतो. दाखवू? डॉली. अगं धर्मेंद्रचा तो नेहमीचा प्रॉब्लेम आहे ना, तो सुरू झालाय. हा, आणि आता तर तो माझे ऐकत नाहीये. त्यामुळे प्लीज डॉली, तू त्याला आत घेऊन जाशील? हो मॅडम. सर चला. ही कोण आहे? सर मी डॉली. हा? डॉली पिऊन. हो, डॉली पिऊन. मग तू झिंगत का नाहीस? तसं नाही सर, कॉलेजची पिऊन. हो, पण आमच्या कॉलेजमध्ये सगळे जेंट्सच पिऊन असतात. ते जाऊ द्या सर, हा? तुम्हाला अर्जंट कॉलेजच्या ट्रस्टीने बोलावलंय. उफ, ट्रस्टीने बोलवलंय हो. म्हणजे जायलाच पाहिजे. हम्म. पण मिस्टर राज आर्यन, तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्ही माझ्या मुलीला पटवायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला पोकळ बांबूचे फटके देईन, कळलं? नाही करणार सर. चला. ओके, चला. एक्सक्यूज मी. येस. तू खरं बोलतोस? तूच मिलन आहेस? हो बेला. हो, पण मग तू एवढ्या रात्री का आलास? अगं खरं तर दुपारीच आलो होतो, पण तुझ्या ह्या नोकरामुळे मला बाहेर जावं लागलं. त्याने हाकललं मला. बेला, हा? तुला आठवतंय ना, 7 वर्षापूर्वी मी तुला वाचवलेलं होतं? आठवतंय? 7 वर्षापूर्वी? ती घटना 7 वर्षांपूर्वी घडलेली आणि हे याला माहितीये. म्हणजे हाच मिलन आहे. मिलन. बोल ना बेला, बोल ना. नाही मिलन, एक सांगू का? अगं एक काय 1000 सांग. माझे कान तरसले तुझं बोलणं ऐकण्यासाठी. हो. ऍक्च्युली खूप रात्र झालीये आणि उद्या मला शूटिंगला जायचंय. मग मी येऊ का शूटला? नाही नको. नाही. अरे तू हवं तर आज रात्री इथेच थांब. आपण उद्या सकाळी बोलूया. ओके? नो प्रॉब्लेम बेला. ए बेला, बेला बेटा, असं कोणी कोणाला घरात घेतं का? छा, काय सांगायचं या मुलीला? हो, मी सांगतो, ही मुलगी आहे ना, तिच्या आईवर गेली. आधी मुलगी आईवर गेली, मग मुलीच्या आईवर गेली. हो, मी वर आल्यापासून शोधतोय, लपून बसलं कुठे मिळत नाही. ए बेला, ए, श्श्श. ओके. रोजीताई, तू यांना गेस्ट रूम दाखवशील? हो मॅडम, हं. चला या. हो, येतो. बेला, हं? गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हो सर, मी निघालेच आहे. मी ऑन द वेच आहे. मला माहिती आहे थोडं उशीर झालाय, पण
रिअली सॉरी सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो खरंच सॉरी, पण मी पोहोचते, मी वेळेत पोहोचते सेटवर. ठीक आहे, बाय 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 सर. मॅडम मॅडम चहा तरी घेऊन जा ना. अगं खरंच नको, मला फार उशीर झाला, मला निघायला हवं. बाय. ताई. हा? मिलन कुठे? साहेब ना ते हं? गार्डन मध्ये एक्सरसाइज करत असतील बहुतेक. मी आता शूटिंगला जाते, हं? सो जाता जाता भेटते मी त्याला. ठीक आहे, बाय. बाय. बेला मॅडम, हा, मी काय म्हणते, तो जो माणूस स्वतःला मिलन म्हणवतोय तो खरा आहे ना? तुम्हाला काय वाटतंय? हो म्हणजे खरं असेल बहुतेक, कारण अगं त्याने ती घटना तेव्हा घडली ना, ती एकदम बरोबर सांगितली. ते सोड. बरं ताई, हा? आपला धर्मेंद्र तो बरा आहे ना आता? त्याला काय झालंय मेल्याला? झोपला असेल रोजच्या सारखा. बरं ताई ऐक, हा? मिलनची चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था कर. हं. ओके, बर. मी निघते. बाय बाय. बाय. बाबा बाय. बाय बेटा. कमाल आहे बेटा, बाय बोलली नाही, बाय नगेतच निघून गेली. 150, 151, 152, 153, 154, 155. गुड मॉर्निंग मिलन. अरे वेला, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. काय करतोस? अगं लहानपणापासूनच आई वडिलांनी असे संस्कार दिलेत. सकाळ सकाळ उठून व्यायाम करायचा, म्हणून ते करत होतो. वा. एनिवेज आता तू हा? आलीच आहेस तर थोडा वेळ गप्पा गोष्टी करूया. ओके. हो मिलन, हा. मी जरा स्पष्टच बोलते. बोल ना. खरं तर मला क्लिअर करायचंय. क्लिअर करायचं. हो, तू काय? खरंच मिलन आहेस की नाही? मला मला खरं खरं सांग, एक्झॅक्टली त्या रात्री तू काय पाहिलंस? मला वाटलं होतंच की तू हा प्रश्न मला नक्की विचारणार. हं? मग ऐक त्याचं उत्तर. बेला, तुला आठवत असेल, आय डोंट नो, पण मी तुला सांगतो. ती अमावस्येची रात्र होती. हं. सगळीकडे नुसता अंधार होता. तू सफेद कलरचा ड्रेस घातला होतास. कोणाबरोबर तरी मोबाईलवर तू बोलत होतीस, ढसा ढसा रडत होतीस. एका क्षणी तो मोबाईल तू कट केलास आणि तशीच नदीच्या दिशेने चालू लागलीस. त्यावेळेला हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघत होतो. हं. काही क्षणानंतर तू बुडू लागलीस. मी घाबरलो. अगं कसलाही विचार न करता मी तुझ्या मागे आलो आणि डायरेक्ट नदीत उडी मारली आणि ह्या हाताने तुला वाचवलं. त्यावेळी तुला माझा मोबाईल मिळाला का? तीच एक छोटी चूक झाली. म्हणजे? अगं त्यावेळेला मला तू महत्वाची वाटलीस मोबाईलपेक्षा, त्यामुळे तुझ्या गोष्टी नाही शोधू शकलो मी सरळ तुला PK हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हं. आणि अचानक माझ्या मोबाईलवर फोन आला. समोर कोणतरी माझ्या ओळखीचंच होतं आणि त्याने मला सांगितलं, अरे लवकर ये मिलन, अरे तुझे बाबा शेवटचा श्वास घेतात. मी कसलाही विचार नाही केला, कारण मला माझ्या आयुष्यामध्ये माझी आई आणि वडील खूप महत्वाचे होते. बेला, मी तुला तसंच सोडलं हॉस्पिटलमध्ये, पण जाता जाता एक गोष्ट केली. तुझ्या नावाची एक चिठ्ठी तिकडे ठेवली. हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तर माझे बाबा गेलेले होते. इट्स ओके. इट्स ओके मिलन. या आय एम ओके. थँक्यू मिलन. मी आज संध्याकाळी शूटिंगवरून लवकर घरी येते, चालेल? तू आलीस तर बरं होईल. मी तुझी आतुरतेने वाट बघेन. ओके चल, मी आता निघते. बरं. बाय. बाय. यस. कोई हीरो यहाँ, कोई जीरो यहाँ, कोई स्टार है, कोई बेकार है. मैं कौन हूँ, तुमसे मैं क्या कहूँ.
है सच तो ये दोस्तों, आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट, आई एम द बेस्ट. अरे बापरे, ह्याला काय झालं? नाही म्हणजे मेहमूदच्या अंगात शाहरुख खान कसा काय घुसला? अय्या साहेब, तुम्ही एवढे खुश का? अरे ऑफकोर्स खुश असणारच आहे. अगं तुझ्या बेला मॅडमला खात्री पटली आहे कि मीच करा मिलन आहे ते. ओ. इस बात पे एक गरम गरम कॉफी हो जाए. हाँ? पटकन पटकन. जरा कॉफी आण ग. आणते. अगं आई ग, आता बरं वाटतंय. सकाळ झाली नाही की भिकारी घरात घुसले. ए काय बोललास रे? मालकाला भिकारी बोलतो, देऊ के? अरे धर्मेंद्र, बेलानी मान्य केलंय की हाच त्यांचा मिलन आहे म्हणून. आणि काल मला हकलवत होतास ना, आता हकलून दाखव ना. दाखव ना. ए बेला मॅडम साध्या भोळ्या आहेत म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवला. मी विश्वास ठेवणार नाहीये. चल निघ इथून. अरे धर्मेंद्र, बेला मॅडमनी सांगितलंय यांच्या खाण्यापिण्याची राहण्याची सगळी सोय आपण करायची. हं? हा. अशी खातिरदारी करतो की आयुष्यभर लक्षात ठेवेल. लगेच. ए हं? काय बोललास? आयुष्यभर तुम्ही मला लक्षात ठेवाल सर. सर मला माफ करा, मला माफ करा सर. मला कळलंय, मला खात्री पटलीये की तुम्हीच खर्रे खुर्रे मिलन आहात. इथे इथे. थँक्यू व्हेरी मच साहेब. कॉफी सर. दे. कॉफी. ए ती माझी कॉफी होती. तुम्ही कॉफी पिता? हा मग. बेला मॅडमना कॉफी पिणारी माणसं अजिबात आवडत नाहीत. काय बोलतो? हा, तिला डाएट फूड खाणारी माणसं आवडतात. काय बोलतो? हा, तुम्ही जर डाएट फूड खाल्लत ना तर बेला मॅडमना सॉलिड आवडेल. काय बोलतो? हो ए नक्की आवडेल. हो ना. ए मी काय खाऊ? मी काय खाऊ? ए माझं डाएट फूड आणणं. डाएट फूड हा? आत्ता घेऊन येतो. लगेच. या! ओ मेरी बेला, तेरे लिए ही मैं था अकेला. डाएट फूड सर. येई. आता तू गेलास तिकडून, आलास इकडून, कसं काय? मी रजनीकांतचा जावई आहे. जावई? हा? ही! या दोघे कुठे गेल्या? त्या तुषार कपूरच्या भाच्या आहेत. ए डाएट फूड दे ना. हे डाएट फूड आहे, हो, पण याची चव खूप छान आहे. बेला मॅडमना सॉलिड आवडते. अरे सॉलिड असते हेच मग? सांगतोय मी. पूर्ण कचा खायचो. हा, आता बका खा. डाएट फूड बेला, हा. तुझ्यासाठी मी काही करू शकतो बेला. आय एम प्राऊड ऑफ यू माय हेड सर्वंटा. अरे पूर्वी तर मला असं कालपर्यंत असं वाटायचं की तू माझ्या विरुद्ध आहेस, पण आता खात्री पटली आहे तू माझ्या बरोबर आहेस. आणि कसं आहे खाताय ना. डाएट फूड. एक मिनिट सर, एक मिनिट. काय? सोडणार नाही मी सर. ए माझा MMS वगैरे काढू नको. ओ MMS नाही हो सर. तुम्ही डाएट फूड खाताना मी तुमचं शूट करणार म्हणजे आणि ते बेला मॅडमना दाखवणार. म्हणजे त्यांची खात्री पटेल की तुम्ही खरोखर डाएट फूड खाताय. येस. ओके Yes. ओके ओके. होऊ दे सर. तू कुठचा अँगल पकडणार? कुठचा angle? मी सगळे अँगल पकडतो. आज जाऊ दे सर. फुटेज खाऊ नका, डाएट फूड खा. वा सर. जाऊ दे पोटात. हा. जाऊ दे पोटात. जाऊ दे. ये होईना बात. शबाश. जाऊ दे पोटात जाऊ दे. जाऊ दे, मस्त चाललंय. क्लोजअप घेतलाय सर, लवकर खा. डाएट फूड. डाएट फूडचा क्लोजअप. क्या बात है सर. वा. हा, ये हुई ना बात. हा, जाऊ दे ओठापर्यंत जाऊ दे. हा, ओठापर्यंत जाऊ दे सर. हा, ये बात. हा, मस्त लागतंय ना. शूटिंग चालू आहे. ओ क्या बात है सर. जाऊ दे पोटात. जाऊ दे सर. ये हुई ना बात. क्लोजअप लागलाय सर, क्लोजअप लागलाय. वा. जाऊ दे, ओठातनं डायरेक्ट पोटात. ओठातनं पोटात. पोटातनं काय झालं सर? डाएट फूड हा, खातो ना डाएट फूड. मग खा ना सर. हा. अजून एक जाऊ दे.
जाऊ दे. काय होतंय सर? मी काय म्हणतो मला एक महत्वाचं काम आठवलं. मी ते काम आठवून नंतर खायला येऊ का रे? नाही नाही सर, शूट चालू आहे. अरे असू दे, ते महत्वाचं काम आहे ते करणं महत्वाचं आहे. असं करू नका सर, बेला मॅडमना वाईट वाटेल. बेला मॅडम काही बोलणार नाहीत. मला माहिती आहे ना, मी आलो हा पटकन. अहो नाही सर, असं करू नका सर. शूटिंग अर्धवट सोडून जाऊ नका सर. बेला मॅडमना सॉलिड वाईट वाटेल. अरे नाही, वाईट वाटेल, ती खूप चांगली आहे. मी पटकन जाऊन येतो. नाही सर, बेला मॅडम बेदम मारेल तुम्हाला. अरे मारायचं तर मारू दे, ओढायचं तर ओढू दे, नाराज असेल तर नाराज होऊ दे. अरे या कामापेक्षा हे काम महत्वाचं आहे रे. अरे चल रे लवकर. कुठे जातो? हा. जेव्हा माणूस असतो खोटा, त्याला देतो मी जमाल गोटा. कळलं ना? जमाल गोटा. अरे यार, हा धर्मेंद्र फोन उचलत का नाहीये? जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. बेला मॅडमचा फोन. हा हॅलो, बोला मॅडम. हा धर्मेंद्र, मला सांग, तू मिलनची काळजी व्यवस्थित घेतोस ना? अहो अशी काळजी घेतोय की त्यांच्या आईनी पण त्यांची अशी कधी काळजी घेतली नसेल. आ? ओके. बरं मला सांग, मिलनचं जेवण झालं? जेवण अहो असं जेवायला घातलंय की त्यांच्या बापानी पण त्यांना असं कधी जेवायला घातलं नसेल. काय दिलंस त्याला जेवायला? डाएट फूड जेवायला घालतो मी त्यांना. काय सांगतोस? तो डाएट फूड जेवला? अहो मैं हूं तो क्या है गम. हॅलो, ऐक ना, ऐक मला आता शूटला जायचंय. मी तुला थोड्या वेळात कॉल कर, ठीक आहे? हा बाय बाय. नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. आय हा. ऐक गं, होतं असं. होतं ना. हा. आय. पहिलीच वेळ आहे ना, हा. होईल डिलिव्हरी. आ? इंग्रजी पेपर वाचून झाला. आय गं. हा. आय. काय रे धर्मेंद्र, काय खायला घातलं साहेबांना? त्याचं काय माहितीये का, हम्म, असं बाहेरच्या खाणाऱ्या माणसांना अचानक घरचं खायला दिलं ना हम्म. की अशी अवस्था होते. ए तुला काय करायचं ग रोजी? तुझ्या रोजी रोटीचा सवाल आहे. जा कामाला लाग. ए चल हट. आय. बापरे, यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. काम चोर साल्या. आय. चालू राहू दे. आय. आहे. ये देवा, अरे कधी थांबणार रे? अरे हे काय खायला घातलं रे? अरे कोणीतरी दरवाजा उघडा रे. त्या बेल बरोबर माझं प्रेशर वाढतंय. आय. उघडतो. हा. चालू राहू दे. आय. कोण आहे आता? नमस्कार. नमस्कार. आता हे नवीन सॅम्पल कोण? वाव. नमस्कार. अरे नमस्कार चमत्कार झाला. कोण आहेस तू ते सांग. मी हा. मी हा. मी बेलाचा मिलन. हा दुसरा मिलन पैदा झाला. वा, हं. तू मिलन, अ? बेलाचा मिलन. हं. क्या बात है. अजून एक मिलन आला रे. हं. आता धमाका होणार. अ. ए धनका तत्ताना 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 धनका तत्ताना 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 धनका तत्ताना 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 धनका तत्ताना 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 धनकी दत्ताना ताक दिन दिन धनकी दत्ताना ताक दिन दिन अरे धनकी दत्ताना ताक. धर्मेंद्र, काय रे झालं तुला नाचायला? नमस्कार. नमस्कार. अरे तुझा भाऊ आला रे.
हे धनका ततन ततन धनका ततन 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 कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पण माझा भाऊ तो कधी जन्मला? एक मिनिट हा. कोण आहे रे तू? नमस्कार, नमस्कार. मी मिलन. अरे हा मिलन आहे, भाऊ नाही माझा. हा? मिलन, तू काय करतोस इकडे? खरं बोल. अहो, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? नाही. अहो, इंटरव्ह्यू मध्ये बेला नाही का बोलली, तोच मी मिलन. हाच आहे बेला का मिलन. अरे नाही नाही, हा खोटं बोलतोय. कशावरून? माफ करा, पण आपण कोण? मी या घरचा मॅनेजर. अयू. बरं झालं. मला थोडं पाणी मिळेल का? वा वा वा, काय विनम्रता आहे यांच्या आवाजात. हा हा हा. अहो, अशा आवाजात पाणी मागितलं तर पाणी काय सरबत सुद्धा मिळेल. रोजी डॉली, चला सरबत घेऊन या. आणतो. नमस्कार. मी जेव्हा या घरात आलो तर मला साधं कोणी पाणी विचारलं नाही आणि या भमट्याला डायरेक्ट सरबत. त्याचं काय माहितीये का, हा माणूस चेहऱ्यावरनं चोर वाटत नाही ना. हा, हे मात्र खरं आहे. ए, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर मी चोर वाटतोय? हे बघ, आणि तुला आधीच सांगतोय, तू 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 चेहऱ्यावर जाऊ नकोस. हा 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 माणूस खोटारडा आहे. हा माणूस फ्रॉड आहे. अहो नाही. मी खरा मिलन आहे. हा, ह्याला घरातून बाहेर काढ. चल. हा तुझ्या ई. धन्यवाद. अहो, मीच खरा मिलन. अच्छा, हा. मग मी कोण विलन? नाही, ते विलन असालो, पण मी मिलन. अरे चेहऱ्यावर हा विलन वाटतोय. अहो, नाही, नाही, आता अरे, आतमध्ये मी मी विलन आलो आहे. ना. माझं बोलणं झालं बेलाशी. नाही, अहो, तू काय मी बोलू विलन. नकोस. अरे गाप, कोण खरा मिलन आहे बेला मॅडम ठरवतील. हा. मॅडम कधी येतात काय माहित. बरोबर, गाड़ी से आने वाले अक्सर देर से आते हैं. आली गाडी. हा. ए, काय झालं? एवढा अर्जंट फोन करून मला का बोलावून घेतलेस? मॅडम, अहो तुमचं दुसरं प्रकरण उघडकीस आलंय. काय? हे बघ धर्मेंद्र, मी तुला सांगून ठेवते, आजवर आयुष्यात मी एकही प्रकरण केलेलं नाहीये. अहो तसं प्रकरण नाही हो. अहो म्हणजे मिलन एक पहिलं प्रकरण. हं. आणि आता इथे दुसरा मिलन आलाय. म्हणजे अहो एक वेगळाच माणूस इथे मिलन म्हणून आलाय. काय? हा, चला दाखवतो. हो, चल. हा बघा मॅडम, हा तुमचा मिलन नंबर 2. नमस्कार, मी मिलन. हो. मिलन, ए, हा हा खोटं बोलतोय. नाही, हा नाही. फ्रॉड आहे. नाही, नाही, नाही. त्याचा डिसिजन मॅडम घेतील. तू गप्पा बस. असं कसं? मी इकडे पहिला आलोय, म्हणजे काहीतरी पहिला बोलायचा हक्क माझा आहे. बरं बोल बाबा बोल. हाँ, आप जरा कटघर में आ सकते हो? हाँ. कडगरा. बघूया हा काय बोलतो ते. तो मिस्टर मिलन. हा, वय कोई XYZ असेल तर बरं, असं म्हणून चालूया की तुम्ही मिलन आहात. तर त्या रात्री घडलेली हकीकत तुम्हाला माहिती असेलच. हो. बोला. नमस्कार, इथे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. बेला, तू सोडून ती अमावस्येची रात्र होती. तू सफेद ड्रेस घातला होतास. तू नदीकाठी कोणाशी तरी फोनवर बोलत होतीस आणि अचानक तू फोन ठेवलास आणि नदीच्या दिशेने सरळ चालत निघालीस आणि तू नदीत गेलीस. थोड्या वेळाने तू बुडायला लागलीस. हे मी पाहिलं आणि तुला वाचवण्यासाठी मी नदीत उडी मारली आणि मी तुला वाचवलं. एकदम बरोबर. अरे अरे, पहिला मिलन बोलला होता ना, अगदी तसंच्या तसं बोलला हा. अरे बेला, असल्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये बोलायच्या नसतात. हिला ना ऍक्टिंगच्या वेळी मी हेच शिकायला पाहिजे होतं. काश मी जिंदा होता. हो मॅडम, तुम्हाला काय दोघांबरोबर लग्न करायचंय? हा, आणि असे 5 आल्यावर काय पांचाली बनणार तुम्ही हिच्यासारखी? अरे नाही रे, तू तू जरा थांब. हो. ए, तुला माझा मोबाईल मिळाला? हा, बोल. हो हो. लुमिया 510 हो ना? परफेक्ट. मिळाला का तुला? नाही, त्याचं काय झालं ना, त्या दिवशी तुला हॉस्पिटलला भरती करायचं होतं ना, त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून तो मोबाईल मी विकला
हा माणूस खोटा आहे, खोटारडा माणूस आहे. असा कसा विकला? मी तर सांगतो पोलिसांच्या ताब्यात दे. हा सगळं खरं बोलेल बघ. ए पोलिसांच्या ताब्यात तुला दिलं पाहिजे. हा? मला तर वाटतंय हाच खरा मिलन असावा. अहो मीच खरा मिलन, कारण मोबाईल कोणता होता हे फक्त मलाच माहितीये. बघ बघ केवढा कॉन्फिडन्स आहे त्याच्या बोलण्यामध्ये. माझं मत तुलाच जातं. बेला मॅडम हाच आहे खरा मिलन. आय ऑब्जेक्ट बेला. वकील बनतोय मी याला. ए तू खाली बस बाला. बेला बेला कदाचित असंही झालं असेल. अगं तुला वाचवण्यासाठी जेव्हा मी पाण्यात पडलो ना तेव्हा तेव्हा कदाचित तुझ्या हातून तो मोबाईल पडला असेल आणि संधीचा फायदा उचलून यांनी तो चोरला असेल. ऑर्डर ऑर्डर. बरोबर आहे. ह्या उलट पण झालं असेल. याने खरोखर तो मोबाईल विकला असेल. पण तू काय केलंस बेला मॅडम साठी? मी बोल ना काय मान काय हलवतोय बोल. काय तुला माहिती तुला माहितीये मी काय केलंय? काय मी माझ्या गळ्यातली सोन्याची चेन विकली. या जीव वाचवण्यासाठी काय काय विकायला लागलेत लोक. अरे मी खरंच चेन विकली धर्मेंद्र, तुझी शपथ. हा पण मला जर बेलाचा मोबाईल मिळाला असता ना तर तो विकला नसता मी. कारण माझ्यासाठी बेला महत्वाची. स्टॉप इट. खूप झालं. अगं पण प्लीज आता प्लीज शांत व्हा. बेला मॅडम. मॅडम 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 आओ टेन्शन घेऊ नका मॅडम. यांचं काय मनावर घेऊ नका हो. हा तिसरा कोण? आता बघूया हा काय बोलतोय ते. ए काय ओ अरे हा काय भावच देत ना. ए हॅलो. नमस्कार. हा बोलत का नाहीये? ए काय कोण आहेस तू? हा इयन एलियन इयन स्कॉर्पियन. इयन अच्छा अच्छा टेक्निशियन. ओ आ ए काय हे? हा मी बेला मॅडमचा इंटरव्ह्यू पाहिला म्हणून इथे आलो. मीच आहे तिचा मिलन. काय हा अरे आता माझ्या बेलाचा तिसरा मिलन आला. अरे देवा. इयन तू मिलन. ए माझा एक हा सुद्धा फ्रॉड आहे. अरे खरा मिलन मी आहे. नाही नाही नमस्कार, मी खरा मिलन आहे. इयन ए तू मला सांग तुला काय म्हणायचंय. मी ट्रान्सलेट करतो. हा 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 इ हा बोल. इ आय हा इ आय हा इ ती भूताची रात्र होती. ए घाबरलो ना मी. मग आओ इ बापरे चंद्र उडाला गायब झाला. म्हणजे ती अमावस्याची रात्र होती. या बेला अंग इ अच्छा बेला कपडे घालून दात घासत होती. इ आय मग इ आय हा या हा आ अंग ए बेलाच्या कपड्यांचा रंग आ सफेद. सफेद कलरचा ड्रेस घातलेला. सफेद कलरचा ड्रेस. मग नकवा बोटीनं फिरवाल का. नकवा बोटीनं फिरवाल का. उई अच्छा नाकवाने बोटीतून उडी टाकली. मग उई बेलाने नदीत उडी टाकली. बापरे हा तो अच्छा तू शक्तिमान झालास. मग सुपरमॅन. सुपरमॅन झाला. अरे वा सुपरमॅननी नदीत उडी टाकली. अरे वा वा वा. हा तो
वा बेलाला मिठी मारली. ए, बेलाला मिठी मारतो तुझ्या तर मिठी मारतोस. हा मग ई आ आय अरे तू बेलाला वाचवलंस. आ वा 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 मित्रा, बेलाला वाचवलंस तू. क्या बात है. अंतन नंतर तू गाडीसारखा उडायला लागलास. ए काय झालं. आयोय आयोय आय अंगी ओ आन आयो रे मारो रंगीलो मेहमान. आयो रे मारो रंगीलो मेहमान. पीके. आ हा पीके. ई ई आ हा पीके. तू डॉक्टर खेळायला लागलास. डॉक्टर मग ई आ ई ओ ओ ओ आय ऊ आयसीयू. आ. तू बेलाला आयसीयू मध्ये. अच्छा, म्हणजे पीके हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलास. आ पीके हॉस्पिटल. वा मित्रा, केवढं पुण्याचं काम केलंयस तू. अजून आहे. अजून आहे. आपलं हा मग. ऐक हा मग काय. ए आ हं? ओ आय ए तुला बेला मॅडमचा नंबर हवाय. एक ए? बेला मॅडमचा नंबर आमच्या समोर मागतोस. ई माग. ए आ ओ ओ ओ ओ ओ आ ए बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे आहे. आ कुठे आहे? अरे वा, ह्याच्याकडे तर माझ्या बेलाचा मोबाईलच निघाला. बेला मॅडमचा फोन तुझ्याकडे. हं? ए उ आ या ए हा तर माझाच मोबाईल आहे. याचा अर्थ या गोष्टीला एक नवा ट्विस्ट मिळालेला आहे. पहिल्या मिलनला मोबाईल बद्दल काहीच माहित नव्हतं. दुसऱ्या मिलननी मोबाईल विकला आणि तिसऱ्या मिलनने तर चक्क मोबाईल आणून दाखवला. इसे कहते हैं तीन तिगाडा साला घोटाळा. बेला माझ्यावर विश्वास ठेव. अगं हे दोघे खोटारडे आहेत. धन्यवाद. हा, ऐकून घेतो म्हणून काय पण बोलाल काय? हा, बेला, मी तुला सांगतो, त्यावेळी मी तुला एकट्याने वाचवलं. मला तर पूर्ण डाऊट येतोय ह्या दोघांमध्ये की यांनी आपल्याला फॉलो केला असणार. कारण उद्या पुढे मागे जर तू स्टार झालीस ना, तर उद्या इंटरव्ह्यू देऊन तू मला इथे बोलवून घेशील. ए धटिंगड, काय पण काय लॉजिक लावतोस रे तू. हा गप्पा बस. मला तर काहीच कळत नाहीये. ए ए आ ओ आ ए हा बेलाचा मोबाईल माझ्याकडे आहे. आ हा, पण मी सांगतो, बेला, मी जो मोबाईल विकला हाच मोबाईल त्याने विकत घेतला आणि सेकंड हँड मोबाईल घेऊन इकडे आला आणि मला सांगतो हा मिलन आहे म्हणून. ए सोणक्या, तो काहीच बोलत नाहीये. तो फक्त इशारे करतोय. माझा तर माणुसकीवरून विश्वासच उडालाय. नाही म्हणजे आजकालच्या जमान्यात मोबाईल माणसापेक्षाही महत्वाचा झालाय. बेला, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अगं त्यावेळेला खूप अंधार होता ग, आणि तू त्या बुडण्याच्या अवस्थेत होतीस. तेव्हा मी त्या मोबाईलला बघू का तुला बघू? ए अरे पण तू तर म्हणाला होतास की तू मोबाईलवर बोलताना मला पाहिलंस. हा, हो. क्या बात है. मिलन नंबर 1 तुझा पत्ता कट झालेला आहे. हा. हम्म. ए हा बघा मुका डान्स, इंडिया डान्स. ए रेमो, काय झालं काय तुला. ए एक या एक आ हा एक गेला, आता एकच राहिला. आता सहन होत नाहीये मला. बेला, तू एका साध्या फालतू मोबाईलसाठी माझ्यावर डाऊट घेतेस. माझ्यावर? ए मला तर तुझ्यावर आधीपासूनच डाऊट होता. हा. काय तुला काय झालं. बेला, नमस्कार. ए नमस्कार चमत्कार आता बंद करायचा, नाही तर कानाखाली लोटांगण काढीन. नाही म्हणजे मला बोलायचंय. काय म्हणजे या दोघांमध्ये मी मधलाय. बदला. आपल्याला माहितीच नव्हतं हा आपल्यामध्ये बदलाय. नाही अहो, तसं मला म्हणायचं नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं माहितीये का, मी मोबाईल पण पाहिला आणि तो विकला पण, आणि आता तो माझ्याकडे नाहीये. मग आता तूच ठरव काय करायचं ते. बास झालं आता. आय एम टोटली कन्फ्यूज. खरं तर ना, त्याच रात्री खऱ्या मिलनला पाहिलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती माझ्यावर.
मला विचार करायला थोडा वेळ हवाय. देवा, आता तूच मार्ग काढ. तेव्हा मला माहित नाही घरी आलेल्या 3 मिलांपैकी नक्की खरा मिलन कोण आहे. पण देवा, माझा तुझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. तू मला माझा खरा मिलन नक्कीच मिळवून देशील. काय झालं मॅडम? तुम्ही आम्हाला इथे का बोलवलं? का बोलवलं का बोलवलं? मॅडम साले टेन्शन आलंय. आपण तिघं मॅडमचे फॅमिली मेंबर आहोत म्हणून त्यांनी आपल्याला इथे बोलवलंय. हो, हा बरोबर बोललास धर्मेंद्र. मला तुम्हा तिघांची मदत हवीये. मी काय करू? हो मॅडम, पहिली गोष्ट तर ही एवढी प्रायव्हेट गोष्ट त्या इंटरव्ह्यू मध्ये सांगूनच तुम्ही सगळा प्रॉब्लेम केलाय. अरे पण मला माझा निरोप मिलनपर्यंत पोहोचवायचा होता. मला असं वाटलं की तो माझा इंटरव्ह्यू बघेल आणि मला लगेच भेटायला येईल. अहो पण मॅडम, तुम्हाला कळत कसं नाही मॅडम? धर्मेंद्र, तू गप्प बस. मॅडम बोलतायत ना, ते बरोबरच बोलतायत. बोला अरे काय मॅडम. बरोबर बोलतायत? हेच तर आहे ना. अरे ते 3 मिलन तुमची गोष्ट ऐकून इथे आलेत. मला तर वाटतं पहिल्या मिलनने तुमचा जीव वाचवला, दुसऱ्या मिलनने मोबाईल वाचवला आणि तिसऱ्या मिलनने 4 झाले नाही तिसऱ्या मिलनने यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. हा? कळलं? धर्मेंद्र, आता तरी मस्करी बंद करशील? हं? अरे मला टेन्शन आलंय. जर मी त्या तिघांनाही घराबाहेर काढलं आणि जर का त्या तिघांपैकी कुणीतरी खरा मिलन असेल तर मी माझ्या मिलनला कायमचं गमवून बसेन. मॅडम, मी एक गोष्ट सांगू? हो. तो दुसरा आलाय ना, हा? तोच खरा मिलन वाटतोय मला. ए गप्प बस. दुसरा नाही काय, पहिलाच खरा आहे. अगं नाही ग, तो दुसरा. अरे गप्पा बसा. काय पहिला दुसरा लावलाय? मी तर म्हणतो मॅडम, त्या 3 मिलांना घराच्या बाहेर काढा. नाही काढू शकत. अरे कारण त्या तिघांनी तो इन्सिडेंट सांगितला जो फक्त तुम्हा तिघांशी शेअर केलाय मी. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा तिघांव्यतिरिक्त ही गोष्ट कुणालाच माहित नाही. त्यामुळे ना मला खऱ्या मिलनवर अन्याय नाही होऊ द्यायचा. तुम्ही मला अशी काहीतरी आयडिया सुचवा की ज्यामुळे मी खऱ्या मिलनला दुखवणारी नाही आणि मला खरा मिलन कोण आहे हेही कळेल. तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं माझ्यावर सोपवा. खरा मिलन कोण आहे ते मला माहित नाही, हं? पण खोटा मिलन कोण आहे त्याचा छडा मी नक्की लावणार. ओके, मग आता ही जिम्मेदारी तुझ्यावर. येस पण हो, 3 दिवसात मला काय खरं आणि काय खोटं हे कळलं पाहिजे. येस. इकडे या, आयडिया सांगतो. कोणाला सांगायचं नाही? नाही. डन. डन डन. या पर एक तर काय कळत नाही. ए श्श. या बेला मॅडम, या हॅलो. या बसा. नमस्कार. वा वा वा, रांगोळी स्पर्धेचा रिझल्ट लागला आहे. हा, बोल बोल, लवकर बोल, लवकर बोल, बोल बोल बोल. ए एवढे एक्साइट कशाला होत आहे? नाही ते खाली बसा. हा तर ह्या 3 लाईफलाईन वापरून बेला मॅडमने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. बेला मॅडम, चेकबुक वर साईन करा. येस. हा जो महत्वाचा निर्णय मॅडमने घेतलेला आहे तो नीट लक्ष देऊन ऐका. कळलं? हं? आता ही कोणती नवीन आयडिया? बेला मॅडम, तुम्ही बोला. हे घे. थँक्यू. तर मी तुम्हा तिघांना प्रत्येकी 5 लाखाचा चेक देते. हो, आणि हा चेक मी यासाठी देते की तुम्हा तिघांपैकी जे 2 कुणी खोटे मिलन असतील ते या चेकवर स्वतःचं नाव लिहून हा चेक बँकमध्ये डिपॉझिट करतील. आपापलं आयुष्य सुखाने जगतील. आणि अर्थात मी त्या दोघांना माफ करीन. आणि हो, जो कोणी खरा मिलन असेल तो स्वतः माझ्याजवळ येऊन हा चेक रिटर्न करेल. करेक्ट.
आणि जर का तुम्हा तिघांपैकी कुणी खोटं बोललं हम्म. तर त्याला मी पोलिसात देऊन आयुष्यभर खडी फोडायला लावीन. आय ऑब्जेक्ट. ए मी याला वकील गप्पा बस. नाही तसं नाही, मला असं म्हणायचंय की मी का खडी फोडू? अरे मी खरा मिलन आहे. हं? माफ करा, मी तरी कुठे खोटा आहे? हा याचा म्हशीचा गोठा आहे. हा? मी तरी कुठे खोटा आहे. हा. बरं धर्मेंद्र प्लीज. ओके मॅडम. हा. हे घ्या मित्रांनो. कशाला असू दे, कशाला? असू दे. हे घे. हा. चला बेला. चेक मिळाले. हो हो. आता मुद्द्याचं बोलूया. मुद्द्याचं. काय हे काय 5 स्टार हॉटेल नाहीये फुकटचं बसून जेवायला. हा बरोबर आहे ना. इथे फक्त बेला मॅडमच काम करत नाही, हा. पण बाकी जेवढी माणसं इथे राहतात त्या सगळ्यांना कामं करावी लागतात. कळलं ना. आणि बेला मॅडमना कामं करणारी माणसं खूप आवडतात. काय बोलतो? मग आपण तयार आहे ना काम करायला, त्यात काय? हा. मी पण. क्या बात है. तिघही तयार आहेत. हा. चला मग कामाला घ्या. चला चला. अटेन्शन. डायने मूड. कदम ताल. एक 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 दो एक एक एक. कळलं काय? फुकट चंबू बाबूराव, फुकटचं खाऊ नका. चला चला कामाला लागा. ए, जा जा कामाला लाग, चला, चला. हसाय माझ्यावर. Shut up. कामाला लागा. हे पकड. मी हा. हे मुक्या तू पकड रे. हा आणि तू अं? कळलं काय? अटेन्शन. फॉरवर्ड मार्च. एक साथ कदम ताल. एक 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 दो एक एक. हा चल होऊ दे पुढे. अजून जा पुढे पुढे जा. अरे दे माझ्याकडे, मी काढते, दे इथे. जा जा बस. ए रोजी रोटी. ए. चल दे त्याच्याकडे. ए सोड रे. कामाला लागायचं. हं. चल तिकडे. हो मी इथेच आहे. हा हं. चेक मिळाला ना तुला. चाल. ए काय चाललंय? पूस दे चल. क्या से क्या हो गया वा 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 लय भारी. बेवफा. जोरात तेरे प्यार में क्या मिला. काम कर आधी. सोचा जोरात था घास. क्या मिला एक. बेवफा. वाह वाह क्या बात है. तेरे प्यार में. आई. आय. ऐक. आय काय काय चल काम कर.
हा हे, हा? वाग. बघा बघा किती काम करतोय तो बघा. हे, हा. चाल तिकडे झाडू मार. कैसे क्या हो हा. गया सावकाश. तेरा ए, हा. तेरे मी- प्यार में. आठ फाईल आठ आ अरे जरा ए, ए, आवाज धर्मेंद्र! कमी कर ना. काय अरे तू टीव्ही बंद कर ना. यातून ते आ उ ई उ ए आई ओ आम अरे ह्याच्यामुळे त्रास होतोय रे. आवाज तरी कमी करा हो. आवाजात झोप येत नाही मला. गप्पा बस. तुला झोप येत नाही म्हणे. हा कसा झोपलाय मुका? अरे तो मुका आहे बहिरा नाही. तरी सुद्धा झोपलाय ना. तू पण झोप. नॉनसेन्स. अहो तुम्हाला मी विनंती करतो निदान आवाज तरी कमी करा हो. व्हॉल्यूम कमी होणार नाहीये. अरे कसला पिक्चर लागलाय आज. एंडर द ड्रॅगन. आयो Brum, brum, brum. आय, 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 आय. आ जिकडे हात लावतोय तो प्रत्येक अवयव दुखतोय रे. आई औ हाडांचा खुळखुळा झाला रे. आ, ए देवा आ. हे कसं काय होणार आहे रे? ओ, आई. हे दररोजचे नखरे असेच राहिले तर आपले वांदे होतील रे. गे बाय माझे संतोषी माते. वांदे केले आई आई, 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 आई. अरे आ, अरे काय झालं काय? काय काय झालं हम्म. काय झालं विचारतोस तू? आई. अरे आ. रात्रभर आमच्या बरोबर ते तायक्वांडो खेळून आता सकाळी विचारतोयस काय झालं? आय, 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 आय. आई नमस्कार. मला सांगा तुम्ही रात्री का ब्रुसलीचा पिक्चर पाहिलात का हो? आमची हाड मोडून टाकला ते. आय, आय, आय. ए, काय आई. तोंडाला येईल ते बोलू नका. हा? तुम्हाला पण त्या रोजी आणि डॉलीची सवय लागली का? आ. हे बघा, जर मी तुम्हाला मारलं असतं मो. तर मी त्या मुक्याला का सोडलं? आ? हा? काय? चला कामाला लागा. नॉनसेन्स. धन्यवाद. मला सांगा हा. त्याने तुम्हाला मारलं मला मारलं मग त्या मुक्यालाच का नाही मारलं हो? तुझा इंग्रजी चित्रपट संबंधी अभ्यास थोडा कमी दिसतोय. हो मी फक्त हा. देवाचीच पुस्तकं वाचत आलो. बरोबर आहे. आय, तो आय. ब्रुसली नावाचा जो प्राणी आहे हा? ना तो माणसांना मारतो हा. पण मुक्या जनावरांवर प्रेम करतो. वा 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 धन्य हो अशी आत्मा. बरे असो आपल्याला काम आहेत. चला चला चला. निघूया. आय, 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 आय. मला तर आता असं वाटतं की प्राणी असं तर बरं झालं असतं. आय, 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 आय. आहे. अरे वा मेलो रे. काय. अरे देवा. अहो काल रात्री मी चित्रपट पाहिला. कोणता रे? धडाकेबाज. ए मी दोनदा बघितला. नॉनसेन्स. तुला विचारलंय? हा? तो धडाकेबाज पार्ट 2 असेल. काय नाही हो. हा, मग मी धडाकेबाज चित्रपट बघितला. हम्म. त्याच्यामध्ये महेश 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 ए काय? ते लक्षा मामाशे कोठारेंना हाक मारतात ना. हा. ए आणि तिच्यात हे सुद्धा आहे ना महेश कोठारे. ओ डॅमेट. डॅमेट त्याच्यामध्ये नाहीये. हा. महेश कोठारे त्याच्यात चोर दाखवलेत. केलं? नॉनसेन्स. काय हा, मग म्हणते? मग मग त्या पिक्चर मध्ये अचानक कवट्या महाकाळ येतो. मग कवट्या महाकाळला पळवायला गंगारामला बोलवतात. हा. हं, पण गंगारामला बोलवताना शिटी वाजवावी लागते. हम्म. फू बाई फू फुगाडी फू माझ्या प्रीतीच्या फुलांची परडी तू. तुम्ही कशाला आलात फुगडी खेळायला? तू गप्पा बस. हं. मॅडम आज रोजीताईचा बर्थडे आहे. काय सांगतेस? हो. हॅपी बर्थडे रोजीताई. थँक्यू मॅडम थँक्यू. अरे वा आज बर्थडे आहे. माझ्याकडनं सुद्धा हॅपी बर्थडे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. हा? अष्टपुत्र सौभाग्यवती भव
हिचं तर लग्न नाही झालंय. असू दे, ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवला. पुन्हा माझा पुनर्जन्म झाला तर. हॅपी बर्थडे लांबूनच होऊ दे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हॅपी बर्थडे. वा वा वा, आज हॅपी बर्थडे. म्हणजे आज हिच्यासाठी मी स्पेशल डिश बनवणार. राहून दे, काहीतरी एक्सपेरिमेंट करायचा. हो. नाही ग, नेहमीच एक्सपेरिमेंट करतो मी. आज खरं तुझ्यासाठी स्पेशल डिश आहे. ए काय स्पेशल डिश करणार आहेस? स्पेशल डिश हा? कारल्याचं फतफद. अरे मस्करी केली यार. एकदम स्पेशल डिश आहे. पण ती पण कोणती? 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 सरप्राईज. तू बोलणार नाही पण. बेला मॅडम, हा मला एक विचारायचं होतं. अगं बोल ना रोजिताई, आज तुझा बर्थडे आहे. बेला मॅडम, माझी आई ना आजारी आहे. मला थोडे पैसे हवे होते. काय झालं ग? आणि किती हवेत? 50,000. अगं इतकंच ना? थांब. धर्मेंद्र, हा? प्लीज रोजिताईला लॉकर मधून 50,000 काढून दे. हो आता आणतो मॅडम, त्यात काय एवढं. थँक्यू. देईल हा तो. थँक्यू मॅडम. पाहिलं, याला म्हणतात माणुसकी. ऐ बेला हा? जरा हो हो. आय 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 आय. बेला, मी अर्जन्सी आहे, जरा जाऊन येतो. कुठून? हा. आय 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 आय. अरे पण हे दोघं एकाच ठिकाणी कसे गेले? आई जरा खाली. इथे? हा, अजून खाली घे. अजून? अजून थोडस. हा हा हा, व्यवस्थित लागलंय. व्यवस्थित. इथे लावू? हा ठीक. जरा वाटतंय. वरती लावूया का? बघ कसं वाटतंय. पण लांबून थोडंसं कसं खाली. वाटतंय? ए रोजी, आ? हे घे. बेला मॅडमनी सांगितल्याप्रमाणे 50,000 रुपये. थँक्यू. आणि हा, हा? आज रात्री आपण पार्टी करायची आहे. वाव. हो. आणि तू हे काय काम करते? अरे फ्रेम लावत होती, दे माझ्याकडे. नाही नाही नाही, तू काय काम करते? अगं आज तुझा बर्थडे, तू आराम केला पाहिजे. ए, माझा वाढदिवस आहे म्हणून तू किती मेहनत करतोयस. खरंच असं वाटतं तूच खरा मिलन आहेस म्हणून. खरा मिलन म्हणे. नुसती स्टाईल मारून कोणी हिरो बनत नाही. करेक्ट, अगदी बरोबर बोललात. धन्यवाद. ए, अहो तुम्ही आमचे मालक, तुम्ही का धन्यवाद करताय? कारण खोटेपणा लपवण्यासाठी असंच करणार तो. ए, याला विनम्रपणा म्हणतात. आपलं म्हणणं पटवून द्यायला नम्रता लागते. ए, मग त्याला नम्रताकडे जायला सांग ना. बेलाकडे कशाला आला? तुझा वाढदिवस आहे म्हणून मी काही ऐकून घेणार नाही. हा? ए, तू माझी चांगली मैत्रीण आहेस म्हणून काहीही बोलू नकोस. आणि एक लक्षात ठेव, तुला इथे नोकरीला मी लावलंय. अच्छा, नोकरीला लावलंस म्हणून काय झालं ग? सगळी कामं माझ्याकडून करून घेतेस तू. ए, तोंडात येते ते काही काय बोलतेस तू? वाटेल ते. अगं ए, मी खरं आहे ना तेच बोलते. ए, आता तुझे केस चोडीन मी पण तुझे केस अरे, उपटून थांब, टाकेन. दातच तोडते तुझे. माझ्याकडून मला येत कामं नाही. नाही. थांबा ना. अवजड वाहनानं बंदी आहे, तुम्ही वाहत कुठे घालताय? का अडवलं मला? अरे मंडळाची मीटिंग कशासाठी बसवलेली होती आणि मग? विषय कुठला कुठे नेलात तुम्ही? हे बघ, नाहीतर हे काय? बघ, हे आमचं आम्ही बघून घेऊ. तुला तर ए, काम तर अरे करायचं. थांबा. एकमेकांच्या उरावर काय बसताय? आज वाढदिवस आहे ना हो तुमचा. हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला सुद्धा हॅपी बर्थडे. वाढदिवस आहे म्हणून सोडते. खूप दिवसांनी एक डान्स केला. बिजाकडे ढिल्ली झाली ना माझी. मग गंजली होती सगळे आसा राहून. हा भाई, हा भाई, भाई मला फक्त एक दिवस. काय भाई, तुम्ही इकडे आलात? कुठे आहात भाई तुम्ही? हा भाई, मी एका सेकंदात पोचतो. ओके. हा भाई, मी आलो लगेच आलो. वांग्या भाई,
कमाल हसन. काय रे सोंडक्या, होता कुठे एवढे दिवस हा? आणि आता टाइम भेटला काय हा? पैशाचा काय झालं? किती दिवस वाट बघायची आपण? भाई भाई मला फक्त एक दिवस द्या ना भाई. एक एक मोठा मोठा मासा लागला हाताला. ते काम झालं झालं लगेच तुम्हाला तुमचे पैसे देतो. उलट त्यावर जास्त पैसे सुद्धा देतो. पण भाई मला फक्त एक दिवस द्या प्लीज. ए, अशा एका दिवसामध्ये काय मासेमारी करणार तू? हे बघ, 20 लाख घेतलेले ना, ते पाहिजे म्हणजे पाहिजे. भाई मी तुम्हाला 25 लाख रुपये देतोय, पण मला फक्त एक दिवस द्या भाई. खरोखर माझ्या हातात एक तगडा मासा लागलाय भाई. प्लीज एकच दिवस द्या ना. या टायमाला लास्ट चान्स. हा भाई. जर पैसे नाही मिळाले समजून जायचं. चल. फुकट चान्स आला. ई ओ अगदी बाराखडीत जेवण झालं नाही. अच्छा लिज्जत पापड. कळलं एक नंबर. क्या बात आहे. हॅलो गाईज. अरे मॅडम. नो प्लीज रिलॅक्स. मॅडम हा? तुम्ही कुठे चाललात? धर्मेंद्र, असं काय करतोयस? म्हणजे मी तुला सांगितलं होतं ना, अरे आज माझ्या फिल्मचं प्रीमियर आहे. अरे हो. तिथेच चालले मी. वा चांगली गोष्ट आहे. अहो पण मॅडम यांचं काय करायचं? अरे हो, तुम्हा तिघांचा आज शेवटचा दिवस नाही का? सो तुम्ही तिघांनी लवकरात लवकर काय तो करेक्ट डिसिजन घ्या. ओके? सो बाय बाय. एन्जॉय युअरसेल्फ. बाय बेला. बाय. बेला बाय. बाय बेला. कमाल आहे, माझी मुलगी मला बाय न करता गेली. टेन्शन आलं असेल ना त्याला 3 मिलियनचं. बेला बाय. पुरे झाला बाय. चल मी जरा मॅडमला सोडून येतो. येऊ. काय जेवण आहे तिकडे? गप्प बस, मी मॅनेजर आहे ना. आलोच मी. बेला मॅडम बाय. बेला मॅडम बाय. तुम्ही काय करता इकडे? बेला गेली. बेला गेली रे. तुम्ही काय करता इकडे? नाही मी काय म्हणतोय, बेलाला किती वेळ लागेल रे? तिला यायला वेळ किती लागेल? अरे नालायक माणसांनो, अरे ती प्रीमियर शोला गेलीये. रात्री येणार. रात्री हा. येणार म्हणजे बराच वेळ लागणार. मी काय म्हणतो, काय? आपण एखादी पार्टी केली तर आज. दारूची पार्टी? काय पिकनिकला आलायस? एकतर शेवटचा दिवस आहे तुमचा. धन्यवाद. ती लहान मुलं नाहीत का शेवटच्या दिवशी 10,000 रुपये काढून सेंड ऑफ पार्टी करतात. अच्छा सेंड ऑफ पार्टी. कमाल आहे, बेला नसतं ना दारू. लाज नाही वाटत काय? ए माझ्या नावाने टाका रे. टाका रे. टाका. काश मी जिंदा होता, आई शपथ अख्खी बाटलीच प्याल असतो. उपाशी मारले असते ना मी. का मला वरती उचलला? सेंड ऑफ पार्टी. करे पण पैसे कोण देणार? अरे मी देतो ना. मी देईन. सेंड ऑफ माझा ना, मी देतो यार. खुश झाला बिचारा. मी देतो पैसे. मग देतोयस ना? पैसे देतोय बघ. हा काय विकू? पैसे 100 200 300 रुपयाची दारू आण जा. फर्स्ट क्लास पैकी 300 रुपयाची माझ्याकडनं स्पॉन्सर दारू. 300 रुपयाची दारू. हे 500 बघू. हे बघ ना, चांगली आहे ना. चकण्याला लागतील. 500 रुपयाचा चकडा. चला येतो मी. तू पण देतो. दे. तू पण माझ्या बरोबर येतो. मग चल ना भावा. अरे मी काय म्हणतो, धर्मेंद्र ऐक ना. धर्मेंद्र अरे 100 रुपये तरी दे ना. नाही हो, राहू द्या. हो राहू द्या. उरले सुरलेले घेऊन येईल तो परत. दरवाजा लावून घ्या.
उद्याची सोय झाली असती ना माझी. ठीक आहे हो, होतं कधीतरी. धन्यवाद आपण पैसे दिल्याबद्दल. बरं हं. आता ते दोघे पण गेलेत. आपण इथं काय करायचं? आपण हं, आराम करू. ठीक आहे. हं. इथे बसून आराम करायचा का? बस इथेच बसून आराम करा. हो, चालेल. काय आहे ना मिस्टर एक्स मिलन. मिलन हे अजून प्रूव्ह व्हायचंय. हा मिस्टर एक्स वाय झेड. तुम्हाला माहिती नाही तुम्ही कोणाशी पंगा घेतलायत. जेवढा भोळा मी या चेहऱ्याने वाटतो ना त्याच्याहून 1000% मी फार वाईट आहे. तुला माहिती नाही माझी खूप मोठ्या लोकांची उठबस आहे. एका इशाऱ्यावर तुझे तुकडे करून गोंटीत भरून कुठच्या कोपऱ्यात कोंबून ठेवीन ना हे तुला काय तुझ्या घरच्यांना सुद्धा कळणार नाही. कळलं? त्यामुळे पंगा घ्यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता कोणाबरोबर पंगा घेतो असते. काय बोलतास? हा? मला बोचवणार? मला काय आहे ना मिस्टर XYZ. मिलन कोण आहे हे अजून सिद्ध व्हायचंय. हं? मला बोचवतेस ना? पण काय आहे ना माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ना जी तू मिलन नाही आहेस हे सिद्ध करू शकते. प्रूफ? कोणता प्रूफ? एक मिनिट. काय आहे ना ही गोष्ट पुरेशी आहे बेलापर्यंत पोहोचण्याला. एक मिनिट हं. लगेच दाखवतो. हां. बघितलं काय? भांग्याबाई अरे हे भांग्याबाई हां. अरे एक मिनिट हं. मला पोचवत होतास ना? हा? साला मला पोचवायला निघाला होता. हा? मला धंद्याला लावणार होतास तू? मग बोल. बोलती बंद झाली. बोलतीच बंद झाली वाटतं साहेबांची. हा? वेळ लागलं? हा तुझा हा मूर्खपणा बघूनच मला वेड लागलाय. तू स्वतःला खूप हुशार समजतोस ना रे. आहेच. ही जी काय हा जो काय क्लिप बीप काढलाय काय MMS बनवलाय काय काय काढलायस ते काढलायस हे तू आता केलंयस. पण तू ज्या दिवशीकडे आलास ना तेव्हापासून मी तुझी माहिती इकडे काढायला सुरुवात केली आहे. कळलं? काय माहितीये स्वतःला हुशार समजण्यापेक्षा आपण काय आहोत याचा हा पुरावा. हे अब आया ऊट पहाड़ के नीचे. सोड. पुढे काय? कॉम्प्रो. काय कॉम्प्रो? हा? म्हणजे जे मिळतील त्यात 50 तुझे 50 माझे. अरे पण ते कसं शक्य आहे? हाच प्रॉब्लेम आहे साला तुझा. मोठा विचार करतच नाहीस. चोच ही तुझी छोटी. अरे या घरची तिजोरी. तिजोरी. येस येस. अरे अरे मौका दे के चौका मारेंगे. वेळ मिळाला तिजोरी साफ आपण इथून कळती. मग काय ठरवलंय?
कॉम्प्रो. ये हुई ना बात. कॉम्प्रो. डन. डन. हे दोघं तर फितूर निघाले. जाऊ दे, पार्टी संपल्यावर बघूया. स्ट्रॉंग झाली यार, स्ट्रॉंग झाली. चल गे. भावा एक नंबर आहे दारू, मस्त. मस्त तुला मस्तच लागणार रे. मी बसतोय ना तुला. हा म्हणजे फुकट आहे आपल्याकडे ना भाई. हा? पौष्टिक. पौष्टिक. त्याला तर काहीच वाटत नाही. याला काय? बोलत तरी कुठे येते. ते मऊ म्हणत घेतलाय. मऊ. मी तुम्हाला फर्स्ट क्लास कविता ऐकवू काय? होऊन जाऊ दे. हा? ऐका. प्रेम म्हणजे गोड गुलाबी शाप असतो. साप जॅकी श्रॉफ. प्रेम म्हणजे गोड गुलाबी शाप असतो. मुलगी जरी हो म्हणाली पण अडचण तिचा बाप असतो. आई शाबास. बाप पुढे 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 आमच्या मागे असतो. कोणासाठी भवसागर तर कोणासाठी खड्डा असतो. आई शाबास. खड्डा असतो. कोणासाठी भवसागर तर कोणासाठी खड्डा असतो. आणि माझ्यासारख्या देवदासाला सहारा मात्र एकच, दारूचा अड्डा असतो. आई शाबास. काय solid आहे. मला एक विषय बोलायचा होता यार तुमच्या बरोबर. काय बोल ना भावा. धर्मेंद्र, तुझ्यापासून सुरुवात करूया. धर्मेंद्र, तू कधी कोणावर प्रेम केलंस काय रे? प्रेम. मी मी खरंच प्रेम केलं आयुष्यात. केलंय प्रेम. खरं प्रेम केलंय. पण ते प्रेम मला भेटलंच नाही. हसतोस. मला प्रेम भेटलं नाही. तू हसतोस दात काढून. असं करतोयस माझ्यावर तू. मी रडतो. असंच पाहिजे मित्रासाठी. बरोबर है. ऐसे दर्द भरे इस माहौल में, ऐसे दर्द भरे इस माहौल में एक गाना तो बनता है बॉस. गाना बनता है. सुरुवात तुझ्यापासून. माझ्यापासून. ओ साथी रे. वाह. कोण आहे रे? तू आहेस ना? तू का? ओ साथी रे, तेरे बिना भी क्या जीना, तेरे बिना भी क्या जीना. आता आपलं एक गाणं. This is your turn. येस. इन्शाल्लाह. पाय घसरतोय खाली माझा. या वयात पाय घसरतोय. गाणं गाणं. महत्वाचा. हो, जाऊ दे. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार. निसार. किसी की वास्ते हो मेरे दिल में प्यार. 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 जीना इसी का नाम है. वो बॅकग्राऊंड म्युझिक देतोय. आली रे आली. आता माझी बारी आली. बारी आली. बारी. अगं, मी जे गाणं गाणार आहे तुम्ही हमखास नाचाल. नाचायचं. नाचणारं गाणं. झालं पाहिजे. साला जिसकी बीवी गोरी. 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 बेला गोरी है ना. लबाड. साला जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. दिए से लगा लो बत्ती का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने वही में तो बदनाम है. नाम मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जो है नाम वाला वही तो बदनाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. डिंग चाक डिंग चाक डिंग चाक डा.
चला यार हा. आता आमची संपली ए, मी ए, चाललो थांब ना. वा काय फालतू की रे आपले ए, माय काय सुद्धा आहे? ए, नाही आपल्याला झेपेल तेवढीच आपण घेतो आता आम्ही येतो चला अरे यार. हा तू पण येतो अरे कुठे चला, मी घेऊन येतो. बाय बाय गुड ए, नाईट माझी वेळ संपू. ए, अरे थांबा ना. थांबा ना रे. शिट यार, साला लाईफ मध्ये आहे ना काही चॉईसच नाही राहिली. का? एवढे झोल केले साला एक झोल सक्सेसफुल होत नाहीये. पण आता आपल्याकडे मोठा झोल आलाय, मोठा झोल. कसला काय कपाळ मोठा झोल. ए मी काय म्हणतो, हा. ते बेलाने जे आपल्याला ते 5-5 लाख रुपये दिलेत ना, आपण त्याच्यावर आपली नावं लिहूया आणि इमानदारी तिकडून निघून जाऊया काय? तू काय डोक्यावर पडलास का रे? अरे, डोक्यावर समज पडलास? नाही यार, तेवढे तर तेवढे पैसे यार. 5 लाख रुपये काय कमी नाही आहेत. हे बघ, मी आहे ना लाखाची वार्ता नाही करत आहे, आपल्याला करोडोची वार्ता करायची. तुला नक्की म्हणायचं काय? हे बघ, एक मोठा कुबेराचा खजिना आपल्या हाताला गावलाय. कुबेराचा खजिना? हा. हे बघ तुला जे एक मिनिट कुबेराच्या खजिन्याची चावी दाखवतो तुला. हे काय? खजिन्याची चावी. अरे ते कळलं यार, पण कसली चावी आहे ही? बेलाच्या तिजोरीची चावी. काय? हा. अरे पण तुला कशी ती? तुला काय करायचंय? हा? एक काम करूया, आज रात्री ना सगळं साफ करूया, हा? आणि इथून कळते. क्या बात आहे यार. हे बघ, आता आपला 50-50 पार्टनरशिप आहे ना. झोल करायचं आणि डायरेक्ट इथून कल्टी मारायची. चल. ओके, तो आजच काम तमाम. तमामच. अरे ए कोणीतरी थांबवा ना. अरे बेलाच्या तिजोरीतून पैसे चोरतात बघ ते. अरे थांबवा थांबवा. हे थांबे. ए कोण आहे का तिकडे? हे पकडा पकडा. हे खाली कोण आहे का रे? हे पकड पकड पकड. हे पकड रे. ए पकडा पकडा. हा हॅलो हॅलो हॅलो. हा ऐकू जात नाही. कसं ऐकू जाणार? काच आहे ना. आता अचानक लाईट कुठून आला? काय माहिती. इतना सन्नाटा क्यों है भाई मुझे कोई मस्जिद तक छोड़ दो लागली वाट. याने शोले बघितलं वाटतं. अरे रहीम चाचा, मैं सांबा हूँ, सांबा. और मैं कालिया कालिया हूँ कालिया. सांबा और कालिया मैं गब्बर के आदमियों से डरने वाला नहीं हूँ. मुझे कोई मस्जिद तक छोड़ दो. चलो चलो हाँ, चलो 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 चलो, हम छोड़ के आते. चल 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 चल. चलो मस्जिद तक छोड़ोगे ना. चाचा आराम से चलो. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा. कुत्ते त्याला काय झालं? कुत्ते मला कुत्रा बोलला. अरे तो धर्मेंद्र आहे. अरे तू धर्मेंद्रच आहे. अरे शोले वाला धर्मेंद्र. अच्छा अच्छा, म्हणजे वीरू. हाँ मैं हूँ वीरू. हे, 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 हे. काय? रामगढ़ के वासियों, अब मैं गब्बर से डरने वाला नहीं हूँ. अरे याचा ठाकूर झालाय. अरे हीच संधी आहे, त्याला हात नाही. पळ इथून. चल 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 चल. ओके बाय. आय हमारी जेल से भागने की कोशिश. आई! हम अंग्रेजों के जमाने की जेलर हैं. आहा! अरे आता काय करायचं? मला काय विचारतोयस?
मैंने तुम्हें इसलिए बुलाया था ताकि तुम डाकू को पकड़ सको। डाकू? डाकू मतलब गब्बर सिंह। ठीक आहे ठाकूर साहेब, आम्ही गब्बरला पकडायला तयार आहोत. वाह, मगर मेरी एक शर्त है कि तुम मेरी बहू पर लाइन नहीं मारोगे। अय साला, हाँ? तू बसंती पर भी लाइन नहीं मारेगा है? ठीक है, फिर तुम जा सकते हो। ठाकुर साहब, हम माफी चाहते हैं और गब्बर को पकड़ के लाते हैं. वाह, मग नंतर तुम्ही त्याला बुटानी मारा. ओके। कुत्ते! वाह, चल 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 जय, हमको गब्बर को पकड़ना है. चल. एक मिनिट. थैंक यू. थैंक यू व्हेरी मच. थैंक यू. जब दूर दूर गांव में बच्चा रोता है तो माँ उसे कहती है कि बेटा सो जा, वरना गब्बर सिंह आ जाएगा. हाथू. काय करत होती तुला? काय करत होती हात मिळवायची तुला? हा? गेला ना कॅरेक्टर मध्ये तो. अरे मी फक्त थँक्यू बोलत होतो. थँक्यू मागत पडतंय ना आता. अरे ओ सांभा, ए कालिया, कितना इनाम रखा है रे सरकार हम पर? 50,000. 50,000 नहीं, पूरे 50,000. हाँ. पूरे 50,000. हा हा हाथू. इस बैग में क्या है? नाही ही पॅक माझी आहे. हाँ. नहीं नहीं, मी चोर बाजारातून आणली. ये बैग मुझे दे दे ठाकुर. नाही. ये बैग मुझे दे दे ठाकुर. ये नाही. बैग मुझे दे दे ठाकुर. हाथू. जय और वीरू, तुम्हें पूरा पकड़ लिया, पूरा हाथ पकड़ में लिया. तुम्हारी बैग भी ले ली. हा हा हाथू. काय झालं? काय चाललंय? हे बेला बेला, बरं झालं तू आलीस. हा. हा धर्मेंद्र बघ ना, हा इथून सगळे तुझे पैसे चोरून निघून जात होता. हो ना. बोलले होते ना मॅडम, याला नोकरीतून काढून टाका, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. नाही मॅडम, या दोघी खोटं बोलतायत आणि हे दोघे खोटं बोलतायत. हे चोरी करून पळत होते. नाही बेला, मी सांगतो, हे बघ ही बॅग सगळी त्याच्याकडे आहे, म्हणजे ह्यानी चोरी केली आहे. धन्यवाद. आम्हाला जर चोरी करायची असती ना तर आम्ही ते 5-5 लाखाचे चेक केव्हाच डिपॉझिट केले असते. अहो नाही मॅडम, हे दोघे खोटं बोलतायत. नाही. धर्मेंद्र शट अप. तू तू हे असं करशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. आत्ताच्या आत्ता चालता हो या घरातून. शी. जा. मॅडम, जर तुमचा विश्वासच नसेल तर मी जातो. हे घ्या तुमचे पैसे. थांब धर्मेंद्र. ये हा मुका बोलू शकतो. हो, मी बोलू शकतो आणि तुमच्या दोघांची प्रकरण उघडीसी आणू शकतो. हं? मिस बेला, मी इन्स्पेक्टर वाघमारे. इन्स्पेक्टर वाघमारे? हा, इन्स्पेक्टर वाघमारे. मिस बेला, मी तुमच्या मदतीसाठी या घरात आलो होतो. मला धर्मेंद्रनेच बोलवलं होतं. काय? आणि खरा चोर धर्मेंद्र नाही, तर हे दोघं आहेत, जे स्वतःला मिलन म्हणवत आहेत. पण त्याचं काय प्रूफ आहे? मी आल्यापासून या घरात कॅमेरे बसवलेत. हा? म्हणून या दोघांना मी मोकळं सोडलं, कारण मला यांच्या अगेन्स्ट पुरावे पाहिजे होते. माय गॉड. आणि तुम्ही जी आता चोरी केलीत ना, त्याचा माझ्याकडे फुटेज पण आहे. प्लीज 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 बेला, आम्हाला माफ करा. हो, हवं तर आम्ही इथून निघून जातो. तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे आज मी धर्मेंद्रवर संशय घेतला. इन्स्पेक्टर, या दोघांना घेऊन जा. चला रे. मॅडम नको. मॅडम मॅडम हे बघा, खरं काय ते मी सांगते. खरं तर
ह्याचं नाव आहे प्रल्हाद. हा माझा प्रियकर आहे मॅडम. माझ्या डोक्यावर एवढं कर्ज झालं होतं की ते फेडण्यासाठी हा कर्जात पडला. आणि हा अविनाश. आमचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे. आमचं भविष्य घडवण्यासाठी आम्हाला पैसे हवे होते, म्हणून त्याने हे सगळं केलं. पण मॅडम, आम्हाला तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता. खरी गुन्हेगार मी आहे. रोजीताई, डॉली, अगं मी तुम्हा दोघींना बहिणीसारखं मानलं आणि तुम्ही हे असं वागलात. आम्हाला माफ करा मॅडम. चुकलो मॅडम. मॅडम मॅडम खरंच त्यांना माफ करा. अहो, ह्या दोघींनी हे सगळं प्रेमासाठी केलं हो. प्लीज मॅडम. बघितलं का रे, याला म्हणतात माणुसकी. अरे तुम्ही ज्याला अडकवायला चालला होतात ना, आज तोच तुम्हाला वाचवतोय. आणि हो मिस बेला, तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं होतं. तुमचा खरा मिलन हा धर्मेंद्रच आहे. हं? काय? कारण त्यांनीच तुम्हाला त्या रात्री वाचवलं. धर्मेंद्र? आणि तो मोबाईल त्यांनीच मला दिला होता. धर्मेंद्र, तू मिलनेस? अरे मग बोलला का नाहीस? नाही बोलू शकलो मॅडम. का? अहो, मी साधा गरीब माणूस आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या स्टार. म्हणजे लोकांना जर हे कळलं असतं की तुम्ही एका गरीब माणसाशी लग्न केलंय. नाही नाही मॅडम, मी तुमच्या लायक नाहीये. आय एम सॉरी. मला माफ करा प्लीज. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मॅडम मॅडम मला माफ करा. नाही मॅडम, नाही, फक्त बेला. हं? हो धर्मेंद्र, तूच माझा मिलनेस. बेला. आणि हो, तुम्ही आता दोघंही चांगल्या नोकरीला लागा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्न करायचंय ना? स्माइल. हा, आता कसं? धर्मेंद्र, तू खरंच ग्रेट आहेस. याच्या पुढे आम्ही चांगल्या मार्गाने पैसे कमवू, वाईट मार्गाला नाही लागणार. होय धर्मेंद्र, आज खऱ्या अर्थाने तू आम्हाला समजवलंस प्रेम काय असतं ते. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच धर्मेंद्र. ए, आता तरी इकडे बघा रे सगळ्यांनी. अरे झालं ना सगळं. आता नीट राहा, कळलं ना? हम्म. कोणाला फसवू नका, कळलं ना? तुम्हाला का वेगळं सांगायला नको. अरे ओ इन्स्पेक्टर, अशी ड्युटी करा. जाताना खाऊन जा. काय रे तुम्ही पण. काश मी जिंदा होता. कशाला काय, आशीर्वाद द्यायला.